अशा काही गोष्टी घरातल्या ज्यांच्याकडे आपलं लक्ष जात नाही, पण त्या वेळोवेळी क्लीन झाल्याच पाहिजे. आणि त्यातलंच म्हणजे पहिलं आपला जो बेड असतो त्याच्यावरच्या जे आजूबाजूच्या कडा असतात बेडच्या, तर तिथं फार अशी डस्ट बसलेली असते आणि ती वेळोवेळी क्लीन केली गेलीच पाहिजे, कारण आपण तिथं झोपत असतो आणि ते नाकातोंडात जातं. त्यानंतर नंबर 2 त्या म्हणजे आपल्या चेअर. घरातल्या सगळ्याच चेअर वेळोवेळी क्लीन झाल्या पाहिजे आणि त्या दिसायला देखील चांगल्या दिसत्या वेळोवेळी क्लीन झाल्या तर. त्यानंतर तिसरी गोष्ट जी आपल्या नजरेपासून लांब राहते ते म्हणजे आपल्या घरातलं कोणतंही रिमोट असलं तर आपण टी व्हीचं रिमोट जेवताना हात वारंवार लावत असतो, ते देखील वेळोवेळी क्लीन केलं गेलंच पाहिजे. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजेच जे आपले कोंब असतात तर ते देखील आहे ना वेळोवेळी क्लीन केले गेले पाहिजे. जास्त दिवस जर झाले त्यांना तर त्याच्यात जास्त अशी घाण साचत असते आणि ती जर आपण वेळोवेळी क्लीन नाही केली तर याच्याने सुद्धा खूप सारे असे म्हणजे डोक्याच्या संबंधित फारसे असे आजार पसरू शकतात. तर हे देखील छान असे क्लीन पाहिजे. आपले हेअर्ससुद्धा छान राहतात याच्यामुळे. त्यानंतर शेवटची गोष्ट म्हणजे आपले जे बसायचे सोफे वगैरे असतात ते देखील वेळोवेळी क्लीन झालेच पाहिजे. आणि सोफा क्लीन करण्याचे डिटेल व्हिडिओ डीप क्लिनिंग हा व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तुम्ही देखील अशाच पद्धतीने क्लिनिंग करत असाल तर मला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.